मित्रांनो, मी लोटोपट सेल्स ऑफिसर ऋषिकेश घोंगे. मी आज गजानन कदम देगाव यांच्या हळद पूर्ण शिजून झाली. नंतर पूर्ण हळदाला सुकवून चालू आहे. बघून घ्या त्यांची हळद कशी सध्या बघून घ्या तुम्ही. त्यांचा फोन आला मला सकाळी की सर उत्पन्नामध्ये खूप फरक पडला मागच्या वर्षीपेक्षा. त्यांच्यासोबत आपण बोलू. सांगा तुमचं नाव सर. नमस्कार, माझं नाव गजानन बापूराव कदम, राहणार देगाव कुराडा, तालुका अर्धापूर, जिल्हा नांदेड. आपण ऑक्टोबर पासून या ग्रुपवर सतत साहेब व्हिजिटला आल्यानंतर एक व्हिडिओ टाकीत गेलेले आहोत. आपण सुरुवातीपासून साहेब तुमचं ट्रीटमेंट आपण ऑक्टोबर महिन्यात वापरायला चालू केलं. सप्टेंबरच्या लास्टला सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी लास्टला जानेवारीला आम्ही याचं पाणी बंद केलं. तर साहेबाचं पहिल्या स्टार्टला आपण साहेबाच्या कंपनीचं म्हणजे लुटोफट कंपनीचं त्रिशक्ती सुरुवातीला या प्लॉटला म्हणजे या हळदीच्या 1.5 एकर क्षेत्राला 5 किलो वापरलं. त्यावेळेस त्याच्यानंतर 8 दिवसाला हायपी हा ग्रेड 5 किलो वापरला होता. त्याच्यानंतर सक्षम हा ग्रेड 15 दिवसाला थंडीचा पिरियड जास्त होता, त्या पिरियडला 5 किलो वापरला होता. त्यानंतर आपलं कॅल्शियम प्लस बोरॉन कॅनबी या प्लॉटला 1 लिटर वापरलं होतं. 2 वेळेस अर्धा. त्यानंतर डीएफ तुमचं सर लोटोफर डीएफ मायक्रोन्यूटन आहे जे 2.5 लिटरचं, ते एक आपण याला 1 वेळेस वापरलं. आणि तुमची कॉम्बी 2 हे मायक्रोन्यूटन 500 ग्रॅम वापरलं होतं, 1 वेळेस वापरलं. असे करून आपण साहेबाचे एक 7-8 प्रोडक्ट वापरलेले आहेत. जर साहेब समजा जून बसून जर तुमच्या हातावर असलं तर आणखीन ॲव्हरेज मला तर वाटतंय वाढ असतं. कारण या वर्षीच गेल्या वर्षीच माझं ॲव्हरेज साहेब 28-29 होतं. तर या वर्षी जवळपास 40च्या जवळ जाईल साहेब. 40च्या जवळ जातो आपण. कारण या 1.5 एकर मध्ये आपल्याला एक 100 ड्रम निघाले. आपण 14 क्विंटल बेन ठेवले. तर 100 ड्रम म्हणलं तर 1 ड्रम 55 आज मोकळा पकडून चला, तेवढा 55चा पकडून चला तर 60च्या जवळपास चालू आपण. तर एक 38 ते 40 क्विंटल साहेब याचं आपल्याला एकरी ॲव्हरेज भेटते. आणि त्यातले त्यात आणखीन तुमचं साहेब याच्यात आपल्याला तुम्ही 2-3 वेळेस आपल्याला बुरशीनाशक वापरायला सांगितले. त्याच्यामुळे या प्लॉटला अजिबात सड नाही, तिडकीचा प्रॉब्लेम नव्हता. आपले पहिले जे व्हिडिओ आहेत, फोटो आहेत, साहेब तुम्हाला शेअर करतील. तुम्ही व्हिडिओ नक्की ग्रुपला पहा. साहेब पुढच्या वर्षी जून बसून आपल्याला रेग्युलर तुमच्या हातावर सुरुवात करायची आहे. आपण वापरणार काडीची साईज सध्या बघून घ्या कंडिशन. आता उकळल्यानंतर एवढी साईज बघा तुम्ही. हे 4 बोटाच्या 8 इंच जवळपास 8 इंच साईज आहे. बघून घ्या तुम्ही डायरेक्ट. उकळल्यानंतर कंडिशन आहे याची. शेवटला साहेब तुमच्या शेवटच्या वेळेस KSDF 1 लिटरचा कॅन आहे. या 1.5 एकरला 2 लिटर सोडलं होतं. एवढा जबरदस्त रिझल्ट आला. आमच्या गावामध्ये कमीत कमी साहेब 30 लिटर हे वापरलेलं आहे. तेवढ्या शेतकऱ्याला मी फोन लावून विचारलं बा तुमच्या खोंबाची क्वालिटी कशी आहे. कारण आम्ही साहेब दरवर्षी पोटे अशी सोडी बंद केले, अजिबात नाही. तुमच्यावर विश्वास ठेवून तुम्ही म्हणले 1 वेळेस पहा फक्त. साहेब म्हणल्यानुसार आपण सोडलं. त्याची रिझल्ट आली. मी आज जाणून बुजून साहेबाला शेतात बोलून घेतलं. साहेब येऊन पहा म्हणलो हळदीची क्वालिटी. हळद साहेब प्रत्यक्षात आली. साहेब तुमचे अत्यंत केल्याबद्दल. बघून त्यांची पूर्ण हळद जबरदस्त आहे एकदम. आणि हळद त्यांची केळी पण पूर्ण ट्रीटमेंट आपल्याच्यावर केळी दाखवण्याची आता. हे बघा केळी 4 महिन्याचे प्लॉट. 4 महिन्याच्या प्लॉटची हाईट पा किती आहे, किती जबरदस्त प्लॉट. पुन्हा घेणार बघून घेते प्लॉटची स्टंप बघून घ्यायची जबरदस्त आहे. इथून दिसतो डायरेक्ट याचे पूर्ण प्रॉपर आपले ट्रीटमेंट लोटोफर कंपनीची पूर्ण ट्रीटमेंट वापरले गेले आता. साहेब हे तर हे झालं. पुन्हा बंड्याची साईज दाखवतो तुम्हाला. बंड्याची एवढी मोठी साईज झाली साहेब की एवढा बंडा होत नाही साहेब कधी. बघून घ्या बंड्या साईज बघून घ्या. ही आपली बंड्याची साईज आहे. ही बंडा आता याची केस काढायची राहिली. ही खूप आज साहेब हिला 8वा दिवस आहे शिजून. 8 दिवस झाले शिजून. साईज अजून काहीच कमी झालं साईज. बघून घेतो साईज किती अजून काहीच कमी झालं साईज. नंबर 1 लोटोफर कंपनी शेतकऱ्यांना. धन्यवाद. थँक्यू.